प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात आजच्या या उपवासनेमध्ये मी प्रत्येकाचं स्वागत करत आहे. आजच्या मन्नासाठी यशायाचा ग्रंथ याचा 6वा अध्याय वचन 6 ते 8 याच्यावर आपण मनन चिंतन करत आहोत. यशाया चॅप्टर 6 to 8. यशाया याचा 6वा अध्याय 6 ते 8. मग एक सराफदूत वेदीवरील इंगळ चिमट्याने हाती घेऊन मजकडे उडत आला. तो माझ्या ओठास लावून त्याने म्हटले, पहा, याचा स्पर्श तुझ्या ओठास झाला म्हणून तुझा दोष दूर झाला आहे, तुझ्या पापांचे प्रायश्चित्त झाले आहे. तेव्हा मी प्रभूची वाणी ऐकली ती अशी, मी कोणाला पाठवू, आमच्यासाठी कोण जाईल? तेव्हा मी म्हणालो, हा मी आहे, मला पाठव. या ठिकाणी आजच्या मन्नाचा जो विषय आहे, नोईंग द विल ऑफ गॉड थ्रू सबमिशन टू द स्पिरिट. परमेश्वराची इच्छा काय आहे हे समजून घेणं. आणि ते कसं समजून घेणं? तर परमेश्वराच्या पवित्र आत्म्याचरणी स्वतःला समर्पित करणं. या ठिकाणी ज्या क्षणी प्रियानो आम्ही पश्चाताप करतो त्या क्षणी पवित्र आत्मा आमच्या शरीराचा ताबा घेत असतो. कारण की या ठिकाणी यशायाच्या ग्रंथामध्ये आपण जर आता वचन वाचलं 6वा अध्याय, त्यामध्ये आम्ही पाहतो की जर सुरुवातीपासून आम्ही पाहतो 6व्या अध्याय, त्यामध्ये यशायाला परमेश्वराचं पवित्र दर्शन पवित्र मंदिरामध्ये होतं. आणि ज्या क्षणी परमेश्वराचं पवित्र दर्शन यशायाला होतं त्या क्षणी यशायाच्या मुखातून जे शब्द निघतात ते हेच. तो म्हणत आहे यशाया, हाय हाय, माझे आता वाईट झाले, का तर मी अशुद्ध ओठांचा मनुष्य आहे आणि मी अशुद्ध ओठाच्या लोकात राहतो आणि सेनाधीश परमेश्वर राजाधिराज यास मी आपल्या डोळ्यांनी पाहिले. या ठिकाणी प्रियानो, या ठिकाणी सांगण्याचं तात्पर्य या पुस्तकाद्वारे किंवा या वचनाद्वारे परमेश्वरासमोर ज्यावेळेस आम्ही स्वतःला प्रकट करतो किंवा परमेश्वर आम्हाला त्याचं अद्भुत प्रकटीकरण करतो, त्यावेळेस आम्ही कोण आहोत याची जाणीव आम्हाला होणे गरजेचं आहे. आणि ही जाणीव या ठिकाणी यशायाला या ठिकाणी होत आहे. त्याच्या मुखातून जे शब्द निघत आहेत ते हेच आहेत, हाय हाय, आता माझे वाईट झाले, का तर मी अशुद्ध ओठांचा मनुष्य आहे आणि मी अशुद्ध ओठांच्या लोकात राहतो. एक प्रकारे पश्चाताप या ठिकाणी यशया करत आहे. आणि ज्या क्षणी यशया पश्चाताप करत आहे या ठिकाणी काही गोष्टी घडत आहे यशाच्या जीवनात. कारण की त्यानंतर यशाला परमेश्वराचं पाचारण होतं आणि त्याला राष्ट्रांचा संदेष्टा म्हणून परमेश्वर पाठवतो आणि इस्रायल आणि यहुदा लोकांमध्ये कार्य करण्यासाठी यशाला परमेश्वर अद्भुत रीतीने तयार करतो. या ठिकाणी ज्या वेळेस आम्ही पश्चाताप करतो, द मोमेंट रिपेंटन्स कम वी रिसीव द क्राइस्ट थ्रू फेथ. ज्या क्षणी आम्ही पश्चाताप करतो आम्ही या ठिकाणी विश्वासाने ख्रिस्ताचा स्वीकार करत असतो. ज्यावेळेस आम्ही ख्रिस्ताचा स्वीकार करतो त्याच्यामध्ये प्रियानो पुष्कळ गोष्टी घडतात, जवळ 5 गोष्टी घडतात. त्याच्यातली आज एक गोष्ट आम्ही पाहणार आहेत. ज्या क्षणी आम्ही ख्रिस्ताचा स्वीकार करतो पश्चातापी अंतःकरणाने, त्यावेळेस पवित्र आत्मा आमच्या शरीराचा, आमचा आत्म्याचा, आमच्या जीवाचा ताबा घेतो आणि तो आम्हाला पुन्हा निर्माण करण्याची सुरुवात करतो. होली स्पिरिट रिजनरेट्स द बिलीवर. होली स्पिरिट रिजनरेट्स द बिलीवर. आणि या ठिकाणी ज्या वेळेस विश्वासणाऱ्यांना पवित्र आत्मा पुन्हा तयार करू लागतो त्यावेळेस या ठिकाणी आम्ही ख्रिस्तामध्ये एक नवीन शरीर म्हणून स्वतःला प्रस्थापित करतो. होली स्पिरिट गिव्स द पर्सन अ न्यू नेचर. पवित्र आत्मा त्या मनुष्याला एक नवीन शरीर देतो, एक नवीन स्वभाव देतो आणि एक नवीन आत्मा देतो. त्यामुळे प्रभू येशू ख्रिस्त योहानाचा ग्रंथ योहानकृत शुभवर्तमान 3रा अध्याय 5 आणि 6 मध्ये म्हणतो, येशूने उत्तर दिले की मी तुला खचित खचित सांगतो, पाण्या वाचून व आत्म्या वाचून जन्मल्या वाचून कोणालाही देवाच्या राज्यात प्रवेश करता येत नाही. देहापासून देह तयार होतो आणि आत्म्यापासून आत्मा तयार होतो. हे साक्षात आमच्या परमेश्वराच्या पुत्राचं प्रभू येशू ख्रिस्ताचं वचन आहे. आणि पाण्या वाचून म्हणजे या ठिकाणी पहिला जन्म ज्यावेळेस आम्ही बाप्तिस्मा घेतो, आणि आत्म्यापासून म्हणजे ज्या वेळेस परमेश्वराचा पवित्र आत्मा आमच्यामध्ये वास करतो त्यावेळेस प्रियानो आमचा स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होतो.
देहापासून नव्हे तर आत्म्यापासून जन्मल्याशिवाय आम्हाला स्वर्गाच्या राज्यात जाता येत नाही. आणि थ्रू रिजनरेशन होली स्पिरिट वर्क्स इन बिलिव्हर्स लाईफ. आणि या ठिकाणी मनुष्याला पुन्हा निर्माण करून पवित्र आत्मा त्यांच्याद्वारे कार्य करतो. त्याच्यामुळे प्रभू येशू ख्रिस्त निकोदेमास म्हणतो की पुन्हा जन्मल्या वाचून या ठिकाणी तुमचा स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होणारच नाही. वी हॅव टू रिबर्थ. आम्हाला पुन्हा जन्म घेणं गरजेचं आहे. आणि या पुन्हा जन्म ज्यावेळेस मी पवित्र आत्म्याला आमच्या जीवनात वाव देतो, पश्चातापाने परमेश्वराकडे जातो, त्यावेळेस परमेश्वर पवित्र आत्म्याला वाव देतो आणि पवित्र आत्मा माझ्या जीवनात कार्य करण्यास सुरू होते. पवित्र आत्म्याचं पहिलं कार्य आमच्या जीवनात चालू होतं, द वर्क डन बाय होली स्पिरिट. पवित्र आत्म्याद्वारे आमच्या शरीरात 3 कार्य चालू होतात. ते म्हणजे आमची पुनर्स्थापना करणं, रिस्टोरेशन. पहिली गोष्ट पवित्र आत्मा आमच्या जीवनात करतो, रिस्टोरिंग द थिंग्स. या ठिकाणी सैतान आम्हाला ठेचण्याचा किंवा मारून टाकण्याचा प्रयत्न करत असतो की ज्यावेळेस आम्ही ख्रिस्ताकडे जाण्याच्या अगोदर सैतान आम्हाला पदोपदी मारण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु ज्या क्षणी आम्ही ख्रिस्ताचा स्वीकार करतो, ख्रिस्त आमचा स्वीकार करतो आणि या ठिकाणी पवित्र आत्मा आम्हाला पुनर्स्थापित करतो किंवा पुनर्प्रस्थापित करतो. जसं त्या मनुष्यामध्ये, तरुणांमध्ये जो कबरेमध्ये राहायचा आणि त्याच्यामध्ये पुष्कळ भूतं होते, पण ज्या क्षणी त्याने ख्रिस्ताच्या चरणी स्वतःला नम्र केलं, ख्रिस्ताने त्याला पुनर्स्थापित केलं. त्याच्या अगोदर तो पूर्ण रीतीने सैतानाचा गुलाम होता किंवा सैतान त्याला छळत होता, मारत होता, त्रास देत होता. परंतु ज्या क्षणी ख्रिस्ताकडे तो आला, ख्रिस्ताने त्याला नवीन केलं. ही रिस्टोर्ड दॅट पर्सन. तीच गोष्ट तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये घडत असते प्रियानो. म्हणून यशायामध्ये लिहिलेलं आहे, ज्या वेळेस आम्ही पवित्र आत्म्याचरणी स्वतःला समर्पित करतो, तो आमचं तारण करतो किंवा तो आमचं संरक्षण करतो. जर यशायाचा 59वा अध्याय, यशायाचा 59 आणि 19 वचन आम्हाला सांगतं, ते मावळतीपासून परमेश्वराच्या नामाचे भय बाळगतील, सूर्याच्या उगवतीपासून त्याच्या प्रतापाचे भय बाळगतील. कारण शत्रू पाण्याच्या लोंढ्यासारखा येईल, तेव्हा परमेश्वराचा आत्मा त्याच विरुद्ध झेंडा उभारेल. तो मावळतीपासून परमेश्वराचे नामाचे भय बाळगील, सूर्याच्या उगवतीपासून त्याच्या प्रतापाचे भय बाळगतील. कारण शत्रू म्हणजे सैतान पाण्याच्या लोंढ्यासारखा येईल, तेव्हा परमेश्वराचा आत्मा त्याच विरुद्ध झेंडा उभारेल. म्हणजे त्याच्या विरुद्ध विजय प्राप्त करून देईल. कोणाच्या शरीरावर? आमच्या शरीरावर. म्हणजे परमेश्वराचा ताबा आमच्या शरीरावर होईल आणि परमेश्वर आमचं संरक्षण करेल. म्हणजे तो आम्हाला पुनर्स्थापित करेल. पवित्र आत्माला आम्ही ज्यावेळेस स्वतःला समर्पित करतो, पुन्हा निर्माण करण्याची संधी देतो, त्यावेळेस पवित्र आत्मा पहिल्यांदा आमच्या जीवनात गोष्ट करतो, ही रिस्टोर्ड अस, पुनर्स्थापित करतो. त्याच्यानंतर दुसरं, पवित्र आत्मा आमच्या शरीराविषयी, आमच्या स्वतःविषयी खात्री पटवतो. या ठिकाणी आम्ही पाहतो योहान याचा 6वा अध्याय वचन 7 ते 8 जर आम्ही वाचलं, योहान कृत शुभवर्तमान 16वा अध्याय वचन 7 ते 8 मध्ये लिहिलेलं आहे की योहान कृत शुभवर्तमानाचा पुस्तक, योहानाचा लेखक या ठिकाणी उत्तम रीतीने प्रभू येशू ख्रिस्ताचं पवित्र वचन आमच्यासाठी प्रकट करत आहे. योहान याचा 16वा अध्याय 6 ते 8, त्याच्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त स्वतः शिष्यांशी बोलत आहे. त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे 7 आणि 8, तरी मी तुम्हास खरी गोष्ट सांगतो, मी जावे हे तुम्हास हितकारक आहे. मी न गेलो तर कैवारी तुम्हाकडे येणार नाही, मी गेलो तर त्याला तुम्हाकडे पाठवील. तो येऊन पापाविषयी, धार्मिकतेविषयी व न्यायनिवाड्याविषयी जगाची खात्री करेल. म्हणजे या ठिकाणी ज्यावेळेस पवित्र आत्म्याला आम्ही वाव देऊ, प्रभू येशू ख्रिस्त गेल्यानंतर पवित्र आत्मा आला आणि त्याने शिष्यांच्या जीवनाचा ताबा घेतला आणि त्यावेळेस शिष्यांना पवित्र आत्म्याने पापाविषयी, धार्मिकतेविषयी आणि जगाच्या न्यायनिवाड्याविषयी सांगितलं. आणि प्रियानो, आमच्या जीवनात सुद्धा या ठिकाणी ही खात्री पटते. वी कन्व्हिन्स दॅट व्हॉट इज होली स्पिरिट इज स्पीकिंग टू अस. पापाविषयी पवित्र आत्मा आम्हाला सांगतो, धार्मिकतेविषयी आम्हाला सांगतो,
त्याचप्रमाणे या जगाच्या न्यायाविषयी सांगतो. या ठिकाणी ह्युमन सिन अँड रायचियसनेस आर एक्सपोज बाय द होली स्पिरिट. पवित्र आत्माच या ठिकाणी मनुष्याची पापे आणि मनुष्याची धार्मिकता प्रकट करतो. आणि म्हणून या ठिकाणी तो येऊन पापाविषयी आणि धार्मिकतेविषयी व न्यायनिवाड्याविषयी खात्री करून देईल. या ठिकाणी 2 उत्तम उदाहरण या ठिकाणी या खात्री पटवण्यासंदर्भात पवित्र शास्त्रामध्ये पुष्कळ आहेत, पण त्याच्यातले 2 उदाहरण आपण पाहूया. पहिलं उदाहरण म्हणजे प्रेषितांचे कृत्य याचा 24वा अध्याय आणि वचन 25. त्याच्यामध्ये या ठिकाणी गव्हर्नर फेलिक्सबद्दल सांगण्यात आलेले. फेलिक्स हा रोम साम्राज्याचा गव्हर्नर असतो आणि त्याच्या हातात पुष्कळ लोकांचा न्यायनिवाडा करण्याचा त्याला अधिकार असतो. ज्यावेळेस पौलाची केस त्याच्याकडे येते, पौलाला या ठिकाणी येरुशलेममध्ये पकडलेलं असतं आणि त्याची केस फेलिक्सकडे येते. ज्यावेळेस फेलिक्स सुभेदारासमोर पौलाची चौकशी होते आणि पौल आपला डिफेन्स स्वतः करतो आणि त्यावेळेस पौल ज्या रीतीने फेलिक्सला उत्तर देतो, फेलिक्स या सुभेदाराला उत्तर देतो, ते उत्तर ऐकून या ठिकाणी फेलिक्सची परिस्थिती काय होती ते आपण पाहूया. त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे, तेव्हा धार्मिकता, इंद्रिय दमन व भावी न्याय याविषयी तो भाषण करीत असता फेलिक्सने भयभीत होऊन म्हटले, आता तू जा, संधी सापडली म्हणजे मी तुला बोलावीन. या ठिकाणी संत पॉल पवित्र आत्म्याद्वारे रायचियसनेसबद्दल, धार्मिकतेबद्दल बोलतोय, इंद्रिय दमनाबद्दल बोलतोय, म्हणजे पापाबद्दल बोलतोय व जगाच्या भावी न्यायाबद्दल बोलत आहे. आणि हे भाषण ऐकून फेलिक्स जो सुभेदार होता, की ज्याला आपण इंग्लिशमध्ये गव्हर्नर म्हणतो, तो सुद्धा घाबरलेला आणि तो भयभीत झालेला आहे. म्हणजे ज्यावेळेस पवित्र आत्मा आमच्याशी बोलू लागतो प्रियानो, आम्हाला खात्री पडते कशाविषयी? न्यायाविषयी, धार्मिकतेविषयी आणि मनुष्याच्या पापाविषयी. दुसरं उदाहरण आहे प्रेषितांच्या कृत्याचा 26वा अध्याय आणि त्याच्यामध्ये अग्रिपाच्या पुढे किंग अग्रिपा जो हे किंग राजा होता आणि अग्रिपा पुढे ज्यावेळेस पॉल भाषण करतो, ते भाषण ऐकून या ठिकाणी अग्रिपा राजासुद्धा काय म्हणत आहे. जर आम्ही 16वं वचन वाचलं, 28वं वचन वाचलं, त्याच्यामध्ये असं लिहिलेले, प्रेषितांचे कृत्य 26वा अध्याय 28वं वचन, तेव्हा अग्रिपाने पौलाला म्हटले, मी ख्रिस्ती व्हावे म्हणून तू थोडक्यानेच माझे मन वळवतोस. म्हणजे या ठिकाणी ज्यावेळेस पवित्र आत्म्याला आम्ही आमच्या जीवनामध्ये आद्य स्थान देतो किंवा पवित्र आत्मा सोडून आम्ही दुसऱ्या कुठल्याही गोष्टीला आमच्या जीवनात थारा देत नाही, त्यावेळेस पवित्र आत्मा आमच्या द्वारे बोलतो आणि या ठिकाणी दगडांचे अंतःकरण सुद्धा तो पाघळवतो. या ठिकाणी अग्रिपा राजा जो विधर्मी, त्याला ख्रिस्ताविषयी काही ठाऊक नाही, परंतु ज्यावेळेस पौलाचं भाषण तो ऐकतो, तो म्हणतो की ती थोडक्या गोष्टी ख्रिस्ताविषयी सांगून माझे मन वळवत आहेस किंवा मला ख्रिस्ताचा स्वीकार करण्यास भाग पाडत. हे सामर्थ्य प्रियानो परमेश्वराच्या पवित्र वचनामध्ये किंवा आत्म्यामध्ये. ज्यावेळेस आम्ही आत्म्याला आमच्या जीवनात स्थान देतो, त्यावेळेस तो आमची पुनर्स्थापना करतो. दुसरी गोष्ट, तो आमच्या जीवनाद्वारे लोकांना खात्री पटवतो की नाही, येशू ख्रिस्त हाच एकमेव देव आहे, त्याच्याशिवाय तारण नाही. आणि तिसरी गोष्ट घडत आहे ती म्हणजे पुनर्जीवन होते, रिजनरेट्स. पवित्र आत्मा आम्हाला आणि आमच्या जीवनाद्वारे कित्येक लोकांना रिजनरेट करतो. वेन रिपेंटिंग सिनर ॲक्सेप्ट क्राइस्ट, होली स्पिरिट गिव्स हिम ऑर हर न्यू नेचर. ज्यावेळेस पवित्र आत्म्याला आमच्या जीवनात आम्ही जागा देतो आणि ख्रिस्ताचा आम्ही स्वीकार करतो, त्यावेळेस पवित्र आत्मा आम्हाला नवीन स्वभाव देतो, आम्हाला नवीन स्वभावाचा मनुष्य बनवतो. त्या संदर्भात ज्यावेळेस आम्ही पाहतो 2 कोरिन्थीकरास पत्र याचा 5वा अध्याय 17व्या वचनामध्ये लिहिलेला आहे. 2 कोरिन्थीकरास पत्र 5वा अध्याय 17व्या वचनामध्ये संत पॉल आम्हाला सांगत आहे. ॲक्च्युली जर आम्ही सर्व पत्रे वाचले आणि 4 शुभवर्तमान वाचले, त्याच्यामुळे वेगवेगळ्या रीतीने आम्हाला पवित्र आत्म्याची कार्य समजतात, परंतु वेळेअभावी की आम्ही थोडके संदर्भ घेत आहोत. आणि त्याच्यामध्ये 2 कोरिन्थीकरास पत्र 5वा अध्याय आणि 17व्या वचनामध्ये लिहिलेला आहे, जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी आहे
तर तो नवी उत्पत्ती आहे. जुने ते होऊन गेले, पहा ते नवे झाले आहे. म्हणजे ज्यावेळेस परमेश्वराच्या पुत्राच्या चरणी आम्ही स्वतःला घेतो किंवा ख्रिस्ताला आपल्या जीवनात आद्य स्थान देतो, त्यावेळेस ख्रिस्ताच्या ठाई मला नवीन उत्पत्ती मिळते. माझं जुनं ते होऊन गेलं असतं, आता मी नवीन निर्मिती असतो. या ठिकाणी हीच गोष्ट प्रभू येशू ख्रिस्त निकोदेमासला सुद्धा सांगतो. योहानाचं पुस्तक याचा 3रा अध्याय वचन 3 ते 7 मध्ये सांगितलेले आहे. योहानाचं पुस्तक याचा 3रा अध्याय वचन 3 ते 7 मध्ये प्रभू येशू ख्रिस्त निकोदेमास बरोबर बोलत असताना प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, येशूने त्याला म्हटले, मी तुला खचित सांगतो, नव्याने जन्मल्या वाचून कोणालाही देवाचे राज्य पाहता येत नाही. निकोदेम त्याला म्हणाला, म्हातारा झालेला मनुष्य कसा जन्मेल? त्याच्याने मातेच्या उदरात दुसऱ्याने जावेल जन्म घेवेल काय? येशूने उत्तर दिले की मी तुला खचित सांगतो, पाण्या वाचून व आत्म्या वाचून जन्मल्या वाचून कोणालाही देवाच्या राज्यात प्रवेश करता येत नाही. जे देहापासून जन्मले ते देह आहेत आणि जे आत्म्यापासून जन्मलेले ते आत्मा आहे. तुम्हास नव्याने जन्मले पाहिजे हे मी तुला सांगतो, म्हणून आश्चर्य मानू नको. या ठिकाणी प्रियानो, आम्हाला नवीन जन्म घेणं खूप आणि खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे आम्ही आमचा जुना स्वभाव टाकून पश्चाताप करणं. या ठिकाणी यशया, आम्ही परत आता बेसिक आपल्या मूळच्या शास्त्रपाठाकडे येऊ. या ठिकाणी ज्या परमेश्वराचं मनोहर रूप पवित्र मंदिरात यशया पाहत आहे, पश्चाताप करत आहे. तो म्हणतो, अशुद्ध रक्ताचा मी प्राणी, अशुद्ध मनुष्यांमध्ये राहणारा. हा एक पश्चातापाची प्रार्थना आहे प्रियानो. आणि ही पश्चाताप परमेश्वराच्या जवळ यशाला घेऊन जाते. आणि या ठिकाणी परमेश्वर मग त्याचा पवित्र आत्म्याद्वारे त्याला रिस्टोर करतो, त्याला पुनर्स्थापित करतो, त्याला खात्री पटवतो देवाच्या वचनाविषयी. ही कन्व्हिन्स व्हॉट इज द पॉवर इन द गॉड्स वर्ड. आणि ते कन्व्हिन्सिंग झाल्यानंतर या ठिकाणी त्याचं पुनर्जीवन करतो. ही रिजनरेट्स द पर्सन. यशाला परमेश्वराचा पवित्र आत्मा रिजनरेट करतो. मग त्याला राष्ट्रांचा संदेष्टा म्हणून परमेश्वर इस्रायल आणि यहूदामध्ये पाठवतो. आज प्रियानो, परमेश्वर आम्हाला यशायाचा 6वा अध्याय 6 ते 8 द्वारे बोलत आहे की पवित्र आत्म्याला आपल्या जीवनात स्थान द्या. त्याच्यासाठी प्रथम पश्चाताप करा. ज्यास मी पश्चाताप करणार, पवित्र आत्मा माझा ताबा घेणार, मग तो मला रिस्टोर करणार, मला कन्व्हिन्स करणार आणि मला रिजनरेट्स करून माझा उपयोग त्याच्या राज्याच्या वाढीसाठी वेगवेगळ्या माध्यमातून करून घेणार. प्रियानो, आज मी नवीन उत्पत्ती आहे का? आणि जर नवीन उत्पत्ती नसेल तर नवीन उत्पत्ती होणं गरजेचं आहे. याच्यावर आपण विचार करणं खूप आणि खूप गरजेचं आहे. परमेश्वर करो हे वचन समजण्यासाठी आणि त्यानुसार आम्ही स्वतःला बदलण्यासाठी परमेश्वराचा पवित्र आत्मा आम्हा प्रत्येकाला सहाय्य करो. आमेन. प्रार्थना करूया. पवित्र पित्या, ज्यावेळेस आम्ही पश्चाताप करतो आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा विश्वासाने स्वीकार करतो, पवित्र आत्मा आमचा ताबा घेतो आणि पवित्र आत्म्याची फळं आमच्या जीवनाद्वारे इतरांना दिसतात. परमेश्वरा, आज तू आम्हाला पुनर्स्थापित करू इच्छित आहे. आम्हाला तुझ्या वचनाद्वारे, तुझ्या पवित्र आत्म्याद्वारे खात्री पटवू देत आहे आणि पुन्हा एकदा तू आम्हाला रिजनरेट करू इच्छित आहे. म्हणून ते करण्यासाठी आम्ही आमचं शरीर, आत्मा, जीव तुझ्या चरणी समर्पित करावं, यासाठी सहाय्य कर. येशूच्याच पवित्र नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाव, तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरी, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणायासरून सोडले तसेच तू आमच्या ऋण आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेला नकोस तर आम्हास वाढवून सोडू, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती व पवित्र आत्म्याची सुंदरची सहभागिता आम्हा सर्व विश्वासणाऱ्यांबरोबर आमचा तारणारा ख्रिस्त येईपर्यंत सदा सर्व काळ राहो. आमेन.